पंढरपुरात यंदाच्या आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या तीरावर कोळी समाजातले 400 स्विमर हे भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत। चंद्रभागेत वावरणाऱ्या 200 होड्या आणि 400 स्विमर हे चंद्रभागेमध्ये भाविकांचं संरक्षण करतील। यासाठीच होण्याची डागडुजी करण्याचं काम सध्या सुरू आहे। शासनाकडून 11 रेस्क्यू टीम पहिल्याच असल्या तरी पारंपरिक कोळी बांधव मात्र 400 स्विमरसह वारकऱ्यांची सेवा करतील। आणि याचबाबत चंद्रभागेच्या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, हीच ती चंद्रभागा। आणि याच चंद्रभागेमध्ये पापभंग करून या चंद्रभागेचं तीर्थ आहे ते आपल्या कपाळी लावून याच होड्यांमधून आषाढी वारीला लाखो वारकरी नौकाविहार करत असतात। यंदा मात्र प्रशासनाने याच नौकाविहारासाठी काही प्रतिबंधात्मक नियम घातलेत। एका होडीमध्ये 22च प्रवासी किंवा वारकऱ्यांना घेऊन या चंद्रभागेच्या वाळवंटात आणि चंद्रभागेच्या काठावर असणारे भक्त पुंडलिक मंदिर असतील, इस्कॉन घाट असेल, विष्णुपद असतील किंवा नदीवरचे घाट आहेत हे दाखवण्याचं काम आता करण्यात येणार आहे। आणि या सगळ्यामध्ये ह्या होड्या सुरक्षित कितपत आहेत, या होड्यांची डागडुजी कशा पद्धतीने चालू आहे याचं काम सध्या सुरू आहे। आपल्यासोबत स्थानिक कोळी बांधव आहेत, गणेश अंकुशराव आहेत। कशा पद्धतीने होड्यांची डागडुजी होते? दरवर्षी 6 महिन्यातून एकदा चंद्रभागेच्या ह्या होड्यांची दुरुस्ती केली जाते आणि अधिकाऱ्यांमार्फत ही सगळी जी नाव आहे ती व्हेरीफाय केली जाते। आमच्या 200 नाव आहेत आणि 400 स्विमर आहेत आणि आम्ही आमचा उपजीविका करत म्हणजे पैसे कमवत आम्ही समाजसेवाही करत असतो। पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेकाचा भाविकाचा जीव जाऊ शकतो, पाणी वाहत असतं, त्यामुळं आम्ही पैशापेक्षा जास्त भाविकाचं 400 स्विमर आपले पूर्ण तयार असणार आहे। पूर्ण आम्ही सज्ज असतो आणि आत्ताच नाही, शासन सांगतंय म्हणून पण नाही, पण आम्ही परंपरागत मूळ भूमिपुत्र असल्यामुळं परंपरेनं आम्ही येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं ह्या चंद्रभागेत रक्षण करतो। चंद्रभागेत भाविक आला आणि सुरक्षितपणे सुरक्षितपणे बाहेर कसा जाईल ही भूमिका आमची असते। साधारण वारीमध्ये किती फूट पाणी असतं? अंदाजे 5 ते 6 फूट पाणी असतं। आता यंदा 11 रेस्क्यू टीम तैनात केल्याच म्हणतात, तुमचे 400 स्विमर आहेत, त्यामुळे काय होणार नाही? आधी पण काय घडलेलं नाही आणि इथून पुढे पण घडणार नाही, पण आमची अशी मागणी आहे की बाहेरगावच्या 11 टीम आणण्यापेक्षा इथला जे आदिवासी महादेव कोळी बांधव आहे त्याला इथल्या नदीचा कानाकोपरा माहिती आहे, कुठं खड्डा आहे, कुठं पाईप आहेत, कुठं करंट आहे, कुठं काय आहे, या गोष्टी माहीत असणाऱ्या लोकांना घेतलं पाहिजे। ही बाहेरगावची लोक रेस्क्यू टीम आणून काय उपयोग आहे? आम्ही वारंवार करतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी करतोय, उपमुख्यमंत्र्याकडे मागणी करतोय, पण शासन आम्हाला दाद देत नाही। मंदिर समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही। तात्पुरतं न करता कायमस्वरूपी आदिवासी रेस्क्यू टीम इथं नेमण्याची गरज आहे। खरं तर आषाढी वारीसाठी 200 होड्याचं 400 स्विमर आहेत हे इतर रेस्क्यू टीम साठी तयार आहेत। बाहेरनं रेस्क्यू टीम आणण्यापेक्षा ह्या 400 स्विमर मधल्या लोकांची रेस्क्यू टीम तयार करावी अशी मागणी आता पंढरपुरात होती। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।